भजन करतं ना त्यांनी टाळ घ्यायला यायचं. लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन या परोते. जिथं वाटू नये ना, जिथं वाटू नये ना तिथं लाज वाटल्याशिवाय राहत नाही. आणि जिथं खरंच लाज वाटली पाहिजे ते कृत्य आम्ही केल्याशिवाय राहत नाही. तुमची तब्येत साथ करत असेल तरच उभ्या राहा. पण टाळ नाहीत का? नाही. चला महिला मंडळ चला. मला मागच्या वेळेस एवढं वाईट वाटलं, नंतर आठवलं, म्हणलं त्या बिचाऱ्या प्रत्येक ठिकाणी एवढं आवडीनं भजन करता. आम्ही संत जनाबाईंना पाहिलेलं नाही, आम्ही संत मीराबाईंनाही पाहिलं नाही, आम्ही कानोपात्रेच्या भक्तीला सुद्धा अनुभवलेलं नाही. पण माझी आज जी महिला भजनामध्ये राहते, जी महिला कीर्तनामध्ये राहते, ती महिलाच या आमच्या मीराबाई आहेत कलियुगातल्या. जी भजन करते तीच महिला आमची कलियुगामध्ये असलेली जनाबाई आहे. त्यांच्यापेक्षा त्यांचा अधिकार तीळ मात्र सुद्धा कमी नाही. म्हणून भजनाला कधी लाजायचं नाही. बरोबर ना? तुकोबाराय सांगतात की बाबा रे, जोपर्यंत लाज वाटेल, जोपर्यंत भीती वाटेल, आणि जोपर्यंत परमार्थामध्ये शंका राहील, द्विधा मनस्थिती राहील, तोपर्यंत आम्ही परमात्म्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. या तीनही गोष्टींना तिलांजली द्यावी लागेल. कोणत्या? लाज भय शंका दुराविला मान न कळे साधन. या ठिकाणी आम्हाला अपमानित व्हायची वेळ आली तरी सुद्धा काहीही परिणाम आमच्यावर होत नाही. मान अपमान हा प्रत्येक ठिकाणी चालू असतो, परमार्थातही असतो, म्हणून त्याचा आमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. आणि आपण आज जर सुरुवात केली तर उद्या ह्याच आमच्या जनाबाई म्हणून राहणार आहेत, ह्याच आमच्या मीराबाई. त्या खरंच मीराबाई आहेत. विठ्ठल विठ्ठल अधिकार आहे त्यांच्याकडे. त्या पलीकडे जिजाबाई आहे आणि त्यांचे मालकही तुकोबारायच आहेत. बघा ना कसा मेळ आहे. असं क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू नाशिवंत देह जाणार, सकळ आयुष्य खातो काळ सावधान. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये मानवी जीवनाला उपदेश करतात. आणि उपदेश करत असताना सावधानता, सजग राहण्याचा त्या ठिकाणी तुकोबाराय आम्हाला या ठिकाणी इशारा करतात. थोडक्यात आम्हाला ते उपदेश करतात. आज आपल्या या मक्तापूर गावामध्ये आमचे असलेले मामा कैलासवासी सोपान यादव कांगुणे यांचं आज प्रथम वर्षश्राद्ध, आणि या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं सगळा हा मेळ मिळवण्यात आला. आज या ठिकाणी अन्नदान आहे, आज या ठिकाणी पिंडदान आहे, आणि आज या ठिकाणी तिलदान आहे. त्याचप्रमाणे वस्त्रदान आहे, ज्ञानदान आहे. ही विविध प्रकारची दानं आज या ठिकाणी केली जातात. आज वर्षश्राद्ध आहे. वास्तविक पाहता वर्षश्राद्ध का करावा? वर्षश्राद्ध हा अंत्येष्टी संस्कारापैकीचा एक संस्कार आहे. ज्या दिवशी जीवात्म्यानं देहाचा संग सोडला त्या दिवसापासून 10व्या दिवसापर्यंत जीवात्मा ज्या ठिकाणी त्यानं शरीराचा संग सोडला त्या ठिकाणी राहत असतो. शास्त्रानं 14 दिवस पिंडदान सांगितलं. मग प्रत्येक दिवशी वेगवेगळं पिंडदान सांगितलेलं आहे. 9 दिवसाच्या पिंडदानाच्या माध्यमातून जीवात्म्यानं शरीरानं केलेली पाप त्या ठिकाणी नष्ट होतात. 10व्या दिवशी केलेल्या पिंडदानाच्या माध्यमातून जीवात्म्यानं मनानं केलेलं पाप नाहीसं होत असतं. जोपर्यंत जीव दोनही प्रकारच्या पापातून मुक्त होत नाही तोपर्यंत जीवात्म्याला यमलोकाकडे प्रवास चालू होत नाही. मग ज्या दिवशी 10व्या पिंडाला काकराजाचा स्पर्श होतो, बघा ना, कावळा दिसायला काळा कुळकुळीत आहे. कावळा काय बदाम खात नाही. कावळा दिसतो घाण, राहतो घाण. कावळ्याची वाणी सुद्धा घाण आहे. बघा ना, कावळा ओरडत राहिला तर ऐकत राहावं असं कधी वाटलं का? नाही ना, कारण कर्कश अशी वाणी आहे, आणि कर्कश वाणी कानाला नकोशी वाटते. पण त्या कावळ्याला एवढा अधिकार आहे
कोणताही जीव कसाही असला तरी त्यामध्ये दोन गोष्टींचा समावेश असतो. त्या दोन गोष्टी म्हणजे गुण आणि अवगुण. जीवात्म्याकडे गुणही असतात, जीवाकडे गुणही असतात आणि जीवाकडे अवगुणही असतात. तशाच कावळ्याकडे अवगुण जरी असले तरी कावळ्याकडे एक महत्वाचा गुण आहे. काकराजाला त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त झाला की हे काकराज, फार मोठं त्याचं आख्यान आहे, रामायणामध्ये आहे. आता ते सांगत बसलं तर अभंगाकडे जाता येणार नाही. त्या ठिकाणी काकराजाला ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळाला की हे काकराज, जीवात्म्याचं शरीरानं केलेलं पाप 9 दिवसाच्या पिंडातून मुक्त होतो, पिंडदानातून. पण जीवात्म्याचं एक पाप असं आहे जे कुणीही त्या पापाला बघू शकत नाही. त्या पापाला शोधण्याचं सामर्थ्य कुणाकडेही नाही. ते पाप शोधण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त तुमच्या दृष्टीमध्ये येईल. आणि ते पाप त्या ठिकाणी शोधून त्या पापाचं त्या पिंडाला स्पर्शाच्या माध्यमातून भक्षण करायचंय. आणि एकदा का जीव दोनही प्रकारच्या पापातून मुक्त झाला की जीवात्म्याचा प्रवास 10व्या दिवसापासून यमलोकापर्यंत चालू होत असतो. यमलोकापर्यंत प्रवास चालू असताना प्रत्येक महिन्याला एकदा त्या ठिकाणी जीवात्म्याच्या भोजनाची परवानगी असते जीवात्म्याला. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी मासिक श्राद्ध अशा प्रकारचं करतो की त्या जीवात्म्याला भोजन मिळालं पाहिजे. 12 महिन्यांचा प्रवास पूर्ण झाला, जेणेकरून आज मामांचा 12 महिन्याचा प्रवास पूर्ण झाला. आणि आज मामांचा प्रवास यमलोकापर्यंत जाऊन पूर्ण झालेला आहे. यमलोकामध्ये आज दरबार भरणार आहे आणि त्या दरबारामध्ये या वंशातली सर्व पितरं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. अन्नदान या ठिकाणी आज आहे ना, आज पिंडदान आहे. पिंडदान कशा करता करायचे, आपण श्राद्ध का करायचं हे बघतो आहोत. त्यामध्ये दान आहेत, श्राद्धामध्ये विविध दान आहेत. त्यातलं पहिलं दान आहे पिंडदान, दुसरं दान आहे तिलदान, तिसरं दान आहे अन्नदान, चौथं दान आहे ज्ञानदान. त्या ठिकाणी पिंडदान का करावं, पिंडदानाला शास्त्राचा काही आधार आहे का, तर तुकोबारायांनी पिंडदानाचा शास्त्रार्थाने आधार सांगितलं. पिंड पदावरी पिंड पदावरी दिला पुली करी, दिला पुली करी. पिंड पदावरी दिला पुले करी, माझे झाले गयावरे जना. पुढची लाईन महत्वाची आहे. फिटले पितरांचे ऋण, पितरांच्या ऋणातून उतराई होण्याकरता पिंडदान त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. या ठिकाणी अन्नदान आहे. कशा करता, अन्नदानाचा अर्थ आहे आज यमलोकामध्ये जीवात्म्यानं प्रवास पूर्ण केलेला आहे आणि या जीवात्म्याला उत्तम गती प्राप्त व्हावी याकरता यमलोकामध्ये पूर्वीचे सर्व पितर, या वंशातली पूर्वीची सर्व पितर त्या ठिकाणी एकत्रित आलेली आहे, जेणेकरून या जीवात्म्याचा उद्धार व्हावा, या जीवात्म्याला आशीर्वाद प्राप्त व्हावा याकरता या जीवात्म्याचे पितर त्या ठिकाणी यमलोकामध्ये येऊन थांबलेले आहेत. आणि या यमलोकामध्ये थांबलेल्या पितरांना भोजन मिळावं याकरता या ठिकाणी आज भोजनाच्या पंक्ती आहेत. हे जर केलं, अशा प्रकारे अन्नदान जर केलं, म्हटले कुणी अन्नदान केलं पाहिजे, कुणी श्राद्धाचा विधी केला पाहिजे, कुणी अशा प्रकारचं सगळं नियोजन केलं पाहिजे, तर म्हटलं बाबा ज्या जीवात्म्याचा त्या ठिकाणी देहाचा संग सोडला जीवात्म्यानं, त्या देहाच्या त्या जीवात्म्याच्या मुलानं त्या ठिकाणी हा विधी करावा. म्हटले मुलगा नसेल तर मग मुलीनं केला तरी चालेल, म्हटले मुलगीही नसेल तर मग भावानं केला तरी चालेल, भाऊही नसेल तर म्हटले पुतण्यांनी केला तर चालेल, म्हटले पुतण्याही नसतील असं नसतं बरं, पण कदाचित झालंच
तर मग म्हटले ग्रामस्थांनी त्या ठिकाणी अशा प्रकारचा विधी करावा. कशासाठी करावा? हा ग्रामस्थापर्यंत जायची काय गरज? कशासाठी? ह्याचं काय, हा विधी केल्याने काय होणार आहे? तर तुकोबाराय सांगतात, बाबा तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. त्या ठिकाणी अशा प्रकारे जर श्राद्धाच्या विधीच्या दिवशी अन्नदान केलं तर तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, पितरांचा आशीर्वाद त्या ठिकाणी प्राप्त होतो. पितर तृप्त होतात आणि त्या वंशाच्या उद्धाराकरता आशीर्वाद देऊन जातात. आणि हे जर केलं नाही तर काय होतं म्हणले? हे जर केलं नाही तर आहकटा त्याचे करीती पितर, आहकटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर, आहा कटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, आहकटा त्याचे करीती पितर, आहकटा त्याचे करीती पितर. वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, आहकटा त्याचे करीती पितर, आहकटा त्याचे करीती पितर. त्या ठिकाणी पितर नाराज होतात आणि त्या वंशाला, त्या कुळाला त्या ठिकाणी शाप देतात. आणि एकदा का पितरांचा शाप लागला बाबा, भल्या भल्यांना मुक्तता नाही, म्हणून पितरांचा शाप कुणाच्याही आयुष्यात प्राप्त होऊ नये म्हणून या ठिकाणी अन्नदानाचा आजचा कार्यक्रम आहे. आपण पिंडदान पाहिलं, आपण अन्नदान पाहिलं, अजून एक दान या ठिकाणी आहे, त्याला म्हणतात तिलदान. का करावं तिलदान? काय अर्थ आहे तिलदानामागे? तिळे तिळे पुण्य साचा पडे, पडे ते या बहुता जन्मी जोडे, ते या बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेसी आतुडे, समागम घडे संतांचा, समागम घडे संतांचा. तिळे तिळे पुण्य साचा पडे, तिळे तिळे पुण्य साचा पडे. एवढी लाईन अत्यंत महत्वाची. कोणती? तिळे तिळे पुण्य साचा पडे. तिलदान आहे ना, त्या तिलदानाचा अर्थ आहे, तिलदान कशा करताय? यदा कदाचित जीवात्मा जीवन जगत असताना, ज्या मृत्यू लोकांमध्ये तुम्ही आम्ही